थोड्या वेळापूर्वी महानगरपालिकेच्या या दालनामध्ये महानगरपालिकेच्या या गेटच्या समोर नालीतलं पाणी आणून टाकलं होतं. तो व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्यानंतर एक आंदोलन या दालनामध्ये आता सुरू आहे. कशासाठी आंदोलन चालू आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. काय नक्की प्रकार आहे, तुम्ही नालीतलं पाणी इथून आणून टाकले आणि या दालनामध्ये गेले 1.5 तासापासून तुमचं आंदोलन सुरू आहे. हे पहिलं तर आहे ना, नाल्यातलं पाणी नाहीये. पुणे मनपा कॉलनी नंबर 6 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कॉलनी नंबर टिंबर मार्केट येथे मनपाची कॉलनी आहे आणि ते मनपा सेवक सगळे महानगरपालिकेचे पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहे आणि त्यांना प्यायला पाणी येणारं जे पाणी पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी हे असं मैला पाणी, घाण पाणी एकदम. आणि ह्या विषयावरती आम्ही गेले कितीतरी वर्षापासून पाठपुरावा करत आहे, पत्रव्यवहार करत आहे. आज आम्ही 28 तारखेला आंदोलन लावलेलं होतं. 3 दिवस झालो आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे आंदोलनाला. पण कुठल्याही अधिकाऱ्यांनी, अतिरिक्त असतील, आयुक्त असतील किंवा कुठल्याही अधिकाऱ्यांनी आम्हाला साधं विचारलं सुद्धा नाही की तुमचं म्हणणं काय, तुमचं निवेदन काय, या कुठल्याच गोष्टीची आम्हाला त्यांनी विचारणा केलेली नाही. मग आम्ही चंद्रकांत दादा पाटील यांचा तापा अडवला. त्यावेळेस चंद्रकांत दादांनी पृथ्वीराज बीपी साहेबांना ऍडिशनल यांना आमच्या त्या संबंधित ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी पाठवलं. ते आले असता संबंधित ठिकाणी आम्ही त्यांना सर्व घटना दाखवली. आमच्या मागण्या अशा आहेत की संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केलेले आहे, आम्हाला वारंवार कितीतरी वर्षापासून दूषित पाणी पिण्यासाठी प्रवृत्त करत आहे, त्या अधिकाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावे अशा आमच्या मागण्या आहेत. आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर पिण्याचं पाण्यासाठी काहीतरी उपाययोजना करून चांगलं स्वच्छ पाणी नागरिकांना, सेवकांना देण्यात यावं. तिथल्या लिफ्ट बंद आहेत त्यासाठी आपण बघतोय की एका बाजूला हे जे महानगरपालिकेचे सगळे गेट लावले गेलेले आहेत आणि हे काही महिला आहेत ज्या गेट वारंवार वाजवताना दिसतात. त्या महिलांच्या काय व्यथा ते आपण जाणून घेणार. काय कशामुळे गेट वाजवत आहे आणि काय नक्की तुमच्या अडचण? PMC 6 नंबर कॉलनी गव्हाणपेठमध्ये महानगरपालिकेची एवढी गंदगी तिथं निर्माण झालेली, त्याची काही सफाई नाही झालेली. त्या सफाईसाठी निवेदन देऊन आम्ही थकलो. 3 दिवस झालं खाली धरणे आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनावर पण काही पण निषेध झालेला नाही. आणि आता आम्ही इथे साहेबांपुढे येऊन उभं राहायचा प्रयत्न केलाय तर आम्हाला गेट बंद करून आम्हाला बाहेरच ठेवलं. आमची आरती लोक आत घेतली. पिण्याच्या पाण्यामध्ये पूर्ण ड्रेनेजचं पाणी मिक्स झाले. लोकांची रोगराई पसरायला लागली. त्याला कोण जबाबदार राहणार? महानगरपालिकेचं प्रशासन काहीही जबाबदारी घेत नाही. त्यासाठी आम्ही धरणे आंदोलन घेतलं होतं. 3 दिवस झाले आम्ही या धरणे आंदोलनाला उभे. त्यांना काहीही फरक पडत नाही. आणि आता आम्हाला गेटच्या बाहेर उभं केलंय महिलांना. आमच्या अर्ध्या महिला सगळ्या खाली आहेत, अर्ध्या वरती आहेत, अर्धी लोक आतमध्ये आहेत. त्याला कोण जबाबदार राहणार? त्यामुळे आम्ही इथं आलेलो आहोत. काय या दालनामध्ये नालीतलं पाणी आणून टाकलं होतं, काय नक्की काय तो काय प्रकार आहे? पिण्याच्या पाण्यामध्ये नालीचं पाणी मिक्स झालेलं आहे. ड्रेनेजचं पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स झालंय. ड्रेनेजची लाईन पिण्याच्या पाण्याची फुटलेली आहे. त्याच्यामध्ये ड्रेनेजचं पाणी मिक्स होऊन ते लोकांना प्यायला येतंय. म्हणून ते पाणी आम्ही इथं आणून ओतलेलं आहे की साहेबांना त्याचं निदर्शन आलं पाहिजे. त्यांनी स्वतः येऊन तिथे येऊन जरी त्यांनी प्रदर्शन केले तर त्याचा काही उपयोग झालेला नाही. त्याच्यावर काहीच निर्णय घेतलेला नाहीये. फक्त निवेदन घेतात. त्यांना वाटतंय फक्त कागद घेतोय आपण ठेवतोय, काही फरक पडत नाहीये त्यांना त्यावरती. आणि आता थोडा वेळ जर दार उघडलं नाही तर आम्ही हे टाळे तोडून पूर्ण आम्ही आतमध्ये येऊ. दलित समाजावर हा पूर्णपणे अन्याय आहे. आपण बघतोय की उद्या सुट्टी आहे आणि आता तुम्हाला हे आंदोलन तुम्ही चालू ठेवलं. काय पुढची दिशा काय असेल? गेल्या 3 दिवसांपासून आंदोलन चालू आहे पण तरी पण त्यांनी कुठल्याच प्रकारची दखल घेतलेली नाहीये. आता नागरिकांना ऍक्च्युअल मध्ये किती त्रास होतोय. दूषित पाणी प्यायला लावतात आणि अजून हे म्हणतात 15-15, 20-20 दिवस थांबा तुमची कामं करू. आता हेच पाणी यांना जर का अधिकाऱ्यांना प्यायला दिलं तर हे पितील का बरं? मग का बरं जीवाशी खेळ चाललाय सगळ्या लोकांच्या? त्यासाठी आम्ही हे आंदोलन उभं केलंय आणि हे चालूच राहणार. जोवर आम्हाला न्याय मिळणार नाही तोवर हे चालूच ठेवणार आम्ही. परंतु तुम्हाला गेटच्या बाहेरच ठेवलंय, गेटच्या आतमध्ये तुम्हाला एंट्री दिली नाही तर तुमचं आंदोलन कसं चालू राहणार? महिलांवर अत्याचार आहे स्पष्टपणे. महिलांना बाहेर उभा केले. महिलांवर अत्याचार आहे स्पष्टपणे. हा अत्याचार रोखला झाला पाहिजे. त्याच्यासाठी हा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. ॲट्रॉसिटीचा तो गुन्हा दाखल कसल्याही प्रकारे झाला पाहिजे. तो गुन्हा दाखल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलनही संपत नाही. ॲट्रॉसिटीचा का गुन्हा दाखल झाला पाहिजे? कारण त्यांनी आम्ही वारंवार त्यांच्याकडे आणि निवेदन देत गेलो. त्याच्यावर त्यांनी कुठल्याही प्रकारचं
काहीच उपयोग झालेला नाही, आमची ऍक्शन घेतलेलीच नाही. तुमच्या निवेदनाची ऍक्शन नाही घेतल्यामुळे अॅट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल होईल? जात भेद करतात ना आम्हाला, दलित समाजाला आम्हाला त्यांनी कमी लेखलंय. का झालं पाहिजे, कारण तिथं राहणारे सगळे दलित समाजातले तिथं घाण कचरा आणि जे ड्रेनेज मधून जे घाण पाणी येते ते पिण्याच्या पाणीमध्ये ते मिक्स होते म्हणजे आणि वारंवार आम्ही महापालिकेला तक्रार देऊन सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केले नाही का. म्हणजे त्यांनी जाणून बुजून आम्ही मातंग समाजाचे म्हणजे दलित समाजातले असल्यामुळे आम्हाला ते वंचित चांगल्या पाण्यापासून वंचित ठेवतात म्हणून त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि झालाच पाहिजे गुन्हा दाखल. गेले 1.5 वर्ष झाले लोकांनी ऍक्वा लावले घरामध्ये, ऍक्वा लावून त्याचं सगळं वर्गीकरण पाण्याचं करून मग पाणी पितात ते, तरी सुद्धा आता लोकांची आजारपण वाढली आणि 6 महिन्यापासून आम्ही इथं येतोय, त्याचा काही उपयोग झालेला नाही. मागासवर्गीय आहोत म्हणून आम्हाला काही गरीब दलित समाजाचे आहोत, मागासवर्गीय आहोत म्हणून काय आम्हाला काही जीव नाही येत का? आम्ही माणूस नाहीये का? काही दिवसापूर्वी अधिकाऱ्यांनी पाहणी केली, ते फक्त त्यांनी टाइमपास केला येऊन, टाइमपास केला अधिकाऱ्यांनी येऊन. पाहणी म्हणजे फक्त फिरायला आले का, आले सोसायटीत फिरून गेले, बाकी काही केलेलं नाही. आंदोलन चालू आहे परंतु त्या महानगरपालिकेचे आयुक्त नाहीये. आयुक्त आहेत ते सांगतात नाहीये, पण ते आतमध्येच आहेत. आम्ही किती वेळ झाले आत जाण्याचा प्रयत्न करतोय, ते आम्हाला आत जाऊन देत नाहीयेत. मग जसं तुम्ही त्यांचं रक्षण करताना मग आमच्या पण माणसांना सोडा ना आतमध्ये. तुम्ही बाहेरच्यांना आत घेताना तसे आमच्याही माणसांना आत सोडा. ते मागापासून म्हणतात की नाही, पण आम्ही मागापासून बघतोय बाहेरच्या आत घेतात, तुमच्या अधिकारी आत येतात, तसे आमची माणसं पण आत येऊ द्या. पोलीस संरक्षण करत असेल तसं आमचंही केलं पाहिजे ना. मग आमची माणसं आमच्यासाठीच येणार ना, समाज आमच्यासाठीच येणार ना. तसं तुम्ही पण एक माणूस आहे, तसं आम्ही पण एक माणूस आहे साहेब. छोटी छोटी मुलं आमची पाणी पितात, काही मुलं आजारी आहेत तिथं, महिला छोटी छोटी मुलं. याची जर उद्या जर या जीवाशी जर भेटलं तर याला जबाबदार कोण? ते आयुक्त जबाबदार राहतील, आयुक्त जबाबदार राहणार. आयुक्तांना जाग आली पाहिजे. आतापर्यंत तो माणूस बाहेर आला पाहिजे. त्याच्या घरामध्ये काही मुलं बाळ नाही आहेत का? त्याच्या जर घरात ते पाणी येत असतं, प्यायला दिलं असतं तर त्यांनी लगेच त्याची दखल घेतली असती. आज ही लोक गरीब आहेत, तिथं राहतात, ही दखल यांनी घ्यायला नकोय का? 3 दिवस झाले माणसं आमची उन्हात बसतात रात्रंदिवस, मच्छर काय काय काय. त्यांना साधं पाणी विचारलं नाही का, जेवण विचारलं नाही. या तिकडं चला. बघतो की जे महानगरपालिकेचे महत्वाचे जे गेट आहेत, ज्या गेटच्या मधून महानगरपालिकेमध्ये एंट्री केली जाते, त्याचे सगळे कुलूप लॉक लावून घेतलेले आहेत, जेणेकरून कोणी मॉब येणार नाही आणि वेगळं काही कृत्य होणार नाही. याची दक्षता पोलीस घेताना दिसत आहेत. परंतु जे नागरिक वर येण्याचा प्रयत्न करतात ते मात्र या महानगरपालिकेवरती आणि पोलीस प्रशासनावरती आरोप करताना दिसत आहेत की पोलीस केवळ महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं संरक्षण करतात, परंतु आमच्या हक्काचं काय, आमच्या अधिकाऱ्यांचं काय, आमच्या संरक्षणाचा कुठंतरी विचार पुणे पोलीस करताना दिसत नाहीये. असे ते थेट आरोप या महानगरपालिकेवरती करताना दिसतात. आणि गेल्या 1.5 तासापासून हे आंदोलन याच दालनामध्ये सुरू आहे. वेगवेगळ्या घोषणा या दालनामध्ये दिल्या जातात. याच दालनामध्ये एक पाणी आणून टाकलं होतं. मला सुरुवातीला वाटलं की हे नालीतलं पाणी आहे का काय, परंतु त्यांना विचारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की हे पिण्याचं पाणी आहे आणि हे पाणी इतकं घाण आहे की हे पाणी नालीतलं असल्याचं वाटलंय, समजून येते. आणि इतकं घाण पाणी आम्हाला प्यायला हे महानगरपालिकेचे अधिकारी मजबूर करतात. आणि ज्यावेळेस महानगरपालिकेचे अधिकारी आमच्या भागामध्ये व्हिजिट करायला आले त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे सगळं व्यवस्थित करायला अजून 1 महिना लागेल आणि 1 महिना लागेल, त्यामुळं आम्ही 1 महिना हे पाणी पिणार का असा प्रश्न या अधिकाऱ्यांनी उपस्थित केला होता. आता या महानगरपालिकेमध्ये मॉब लोक वाढताना दिसतात, राडा होताना दिसतोय आणि पुणे पोलीस मात्र पूर्णपणे अधिकाऱ्यांचं संरक्षण करण्यामध्ये दक्ष झालेलं आहे. आणि महानगरपालिकेच्या या काही महत्वाचा जो दालन आहे जिथं महानगरपालिका आयुक्त बसतात, त्या आयुक्ताच्या दालनामध्ये आता राडा होताना दिसतोय. तो राडा इतका भयानक होताना दिसतोय की कुठेतरी वेगळं काहीतरी चित्र होण्याची शक्यता दाट जाणवते. या भागातून वारंवार रिपोर्टिंग आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे. मी मेघराज गवारी, क्रांती न्यूज. धन्यवाद.